हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्त मानले जातात. तर हिंदू धर्मातील याच 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या सणाबद्दल आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेचा सण हा साधारणतः एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान साजरा केला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. तर वर्ष 2026मधील अक्षय तृतीया नक्की कधी आहे? अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करायचं? अक्षय तृतीयेचं धार्मिक महत्त्व काय आहे? याबद्दलची सविस्तर मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे अक्षय तृतीयेच्या सणाबद्दल तुम्हाला माहिती जाणून घेऊया. तर यंदाची अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रोजी असणार आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेलाच अक्षय तृतीया, अखातीज किंवा अखाजी म्हणून ओळखलं जातं. आपलं शास्त्र असं सांगतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही दान करतो, धर्म करतो आणि काही खरेदी करतो, तर ते कधीही क्षयाला जात नाही, कधीही संपत नाही. म्हणूनच नवीन व्यवसायाचा श्रीगणेशा करण्यासाठी किंवा सोने खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेचा हा दिवस सर्वात शुभ मानला जातो. तर यंदाच्या अक्षय तृतीयेचा नेमका शुभ मुहूर्त काय आणि या दिवशी कोणते उपाय आपण केले पाहिजे की जेणेकरून घरात लक्ष्मीचा वास राहील, ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघूया. चला तर आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेलं दान, जप, खरेदी अक्षय टिकणारी असते. म्हणून अक्षय तृतीयेच्या सणाला खूप महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. तर 2026मधील अक्षय तृतीयेची जी तिथी आहे ती 19 एप्रिल 2026ला सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि ही तृतीयेची तिथी 20 एप्रिल 2026ला सकाळी 7:27 संपणार आहे. यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे की अक्षय तृतीयेचा दिवस नक्की कधी साजरा करायचा. 19 एप्रिलला अक्षय तृतीया साजरी करायची की 20 एप्रिलला साजरी करायची? तर अक्षय तृतीयेची पूजा आपल्याला 19 एप्रिल 2026ला सकाळीच करायची आहे. तर अक्षय तृतीयेचा पूजेचा मुहूर्त 19 एप्रिल 2026ला सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 असणार आहे. सूर्योदयाची तिथी मानली जात असल्याने 19 एप्रिल हा अक्षय तृतीयेचा मुख्य दिवस असणार आहे. याच दिवशी आपल्याला अक्षय तृतीयेचा सण देखील साजरा करायचा आहे. अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त आपण जाणून घेतला. आता अक्षय तृतीयेचं धार्मिक महत्त्व नक्की काय आहे बरं? तर पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने पांडवांना एक अक्षय पात्र दिलं होतं, ज्यातून कधीही अन्न संपत नसे. त्यामुळे अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीयेचा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो, कारण हा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी पंचांग पाहण्याची देखील गरज नसते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की अक्षय तृतीयेच्या दिवशीच भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. त्यामुळे अक्षय तृतीयेचा दिवस, वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील साजरी करण्यात येतो. अक्षय तृतीयेचं धार्मिक महत्त्व आपण जाणून घेतलं. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की काय करायचं, कसली खरेदी करायची ते जाणून घेऊया. पहिली गोष्ट, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदी याच्यापैकी कसलीही खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुखसमृद्धी आणि देवी लक्ष्मीचा कायम वास राहतो, अशी एक धारणा आहे. दुसरी गोष्ट, नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणजे नवीन व्यवसाय असेल, गृहप्रवेश असेल, लग्न असेल किंवा साखरपुडा असेल यांच्यासारख्या मंगल कार्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. बरीच लग्न किंवा साखरपुडे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर केली जातात. अक्षय तृतीयेला गरिबांना अन्नदान करणे, पाणी पाजणे किंवा गरजू वस्तू दान केल्यानं पुण्य मिळतं. दानधर्म करण्याला देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप महत्त्व आहे. आपण जे काही दान करत असतो ते आपल्याला दुपटीने मिळत असतं आणि त्यातली त्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर काही दान केलं तर आपल्याला कधीही कसली कमी पडत नाही. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करण्याचं खूप महत्त्व. तुम्ही गरजू लोकांना आपल्या परीने शक्य होईल त्या वस्तूचं दान नक्की करा.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्यांना पिवळी फुले, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे. अक्षय तृतीयेला आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असतो. तसेच धनाचे देवता कुबेर यांचीही पूजा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कराकेळीचं पूजन करायचं असतं. आता अक्षय तृतीयेला जो मातीचा घट असतो, मातीचं मडकं असतं, त्याची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कराकेळीचं पूजन नक्की कसं करायचं याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल. तोपर्यंत तुम्ही आपला हा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया 2026 नक्की कधी आहे, कारण यावर्षी थोडासा गोंधळ निर्माण झाला आहे. अक्षय तृतीयेची तिथी 19 आणि 20 एप्रिल अशा 2 दिवस आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेची पूजा नक्की कधी करायची, अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभमुहूर्त काय आहे याबद्दल थोडा गोंधळ आहे आणि तोच गोंधळ आजच्या व्हिडिओमध्ये मी दूर केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया नक्की कधी साजरी करायची, अक्षय तृतीयेचं धार्मिक महत्त्व काय आहे, या दिवशी काय खरेदी आपण करायचं आहे, अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मनात थोडी शंका असेल, कसला डाऊट असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.